आज आमच्याकरता संपूर्ण देशवासियाकरता आनंदाचा क्षण आहे। आमचे नेते लालकृष्ण अडवाणीजी ज्यांनी माझ्या निवासस्थानी सुद्धा 4 तास मुक्काम केला आहे, असे पवित्र आणि या देशामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता अंत्योदयाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अटलजीच्या नेतृत्वामध्ये देशाकरता समर्पित केलं। आमच्या पक्षाचे नेते म्हणून शून्यातून भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष होत असताना त्यांचं प्रचंड मोठं योगदान या पक्षाकरताही आहे, भारतीय जनता पक्षाकरता आहे। आणि देशाचे गृहमंत्री उपपंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने लालकृष्ण अडवाणीजींनी त्यांच्या कार्यकाळात जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या निर्णयाने हा देश सुखावला आहे। आज त्यांनी केलेल्या संपूर्ण जीवनातील कार्यकाळातील या देशाकरता समर्पण याचाच हा भाग आहे की त्यांना आज भारतरत्न पुरस्कार मिळाला। हे आमच्याकरता खूप अभिमानाची बाब आहे। काही दिवसांपूर्वी राम मंदिराचं लोकार्पण झाला, त्याच राम मंदिर आंदोलनाला धार देण्याचं काम जे आहे ते लालकृष्ण अडवाणी यांनी एकेकाळी केलं होतं, तेव्हा मोदींनी त्यांचं सारथ्य केलं होतं। मोदी पण त्या यात्रेमध्ये त्यांच्या सहभागी झाले। हे संपूर्ण भारतवासियांना माहिती आहे की रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले। मोदीजी त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाने मोदीजींनी पंतप्रधान झाल्यावर ज्या पद्धतीनं या ठिकाणी पुढाकार घेतला आणि सुप्रीम कोर्टालाही सांगितलं की 8000 वर्षापूर्वी प्रभू रामलल्ला अवधपुरीमध्ये जन्म झाले याचे पुरावे मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिले, म्हणूनच त्या ठिकाणी राम मंदिर झालं। पण याची पार्श्वभूमी जी आहे, जी रथयात्रा संपूर्ण देश ढवळून निघाला होता, ते लालकृष्ण अडवाणीजींनी रथयात्रा केली होती। त्या रथयात्रेमुळेच आज संपूर्ण देशात त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जी भावना आली होती की अयोध्येला राम मंदिर व्हावं, यामध्ये मोठा सहयोग माननीय लालकृष्ण अडवाणींचा होता। आणि म्हणूनच मी सांगितलं की त्यांच्या जीवनात त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयात लालकृष्ण अडवाणीजी हे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आहेत। देशातल्या जगातल्या संपूर्ण विषयाची माहिती असणारे आणि प्रत्येक माणसाची जाण, प्रत्येक समाजाची जाण असणारे, या भारत देशातल्या विविध जाती धर्मांना, विविध राज्यामध्ये राज्याची संस्कृती, विरासत, संस्कार आणि अडवाणीजींनी देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती, विरासत करता ज्या पद्धतीनं समर्पण केलं आहे, ते समर्पण भारत देश कधी विसरू शकत नाही। आणि म्हणूनच मला वाटतं आज मी प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो की त्यांनी आज त्यांना भारतरत्न पदवी देऊन ज्या पद्धतीने सन्मान केला आहे, हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याकरता खूप गौरव आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं। उल्हासनगरमध्ये गोळीबार झालेला आहे, त्यात फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, काय भूमिका आहे पक्षाची यावर? खरं तर या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होऊ नये। भारतीय जनता पार्टीचा नेता असो किंवा कुठलेही नेते असो, जर गणपत गायकवाडांची चूक असेल तर प्रशासन तसा निर्णय घेईल, पण कुणीही राज्यामध्ये या पद्धतीने त्या ठिकाणी असं वातावरण तयार होईल ज्यातून समाजामध्ये दहशत निर्माण होईल किंवा राज्याच्या प्रतिमेला डाग येईल, या चौकशीअंती जर गणपत गायकवाड दोषी असतील तर प्रशासन योग्य कारवाई करेल। आमचे गृहमंत्री यात लक्ष टाकून आहे। पण शेवटी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी इथपर्यंत येऊ नये असं मला वाटतं। कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे काँग्रेसकडून केली जात आहे, सुप्रिया सुळेकडून केली जात आहे। नाही, आता विरोधी पक्षाचं कामच आहे मागणी करणे, पण खरी चौकशी केली गेली पाहिजे। चौकशीमध्ये कुणाचा दोष आहे,
काय आहे. गणपत गायकवाड म्हणतात की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता त्यांनी या पद्धतीचं पाऊल उचललं आहे. पूर्ण चौकशी होऊ द्यावं लागेल. आज आपल्याला हा निष्कर्ष आपण जाता येणार नाही की याची चूक की त्याची चूक आहे. चूक ही कोणाची असो, पण अशा प्रकारचे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे. हे संस्कारही आपले नाही आहे. महाराष्ट्रामध्ये समाजाला यातून वाईट संदेश जातो. तो वाईट संदेश जातो, तो जाऊ नये. यानंतरच्या घटना अशा होऊ नये. आणि जी घटना झाली आहे त्यात मात्र ज्याची चूक आहे तर त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा शासनाने योग्य कारवाई केली पाहिजे. त्यांनी फोन दिला आणि त्यावर सांगितलं की मुख्यमंत्री त्या शहराध्यक्षाला पाठीशी घालत होते. मी वारंवार विचारणा केली पण माझ्यावर अन्याय केला मुख्यमंत्र्यांनी, असं ते म्हटलं. नाही, मी तेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री यांच्याबद्दल गणपतराव गायकवाड बोलले. जे काही कालपासून झालं यामध्ये प्रशासन आणि शासन योग्य पद्धतीने देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील याच्या खोलपर्यंत जातील, खालपर्यंत जातील. आणि ज्याचं चूक असेल, मग तो भाजपचा नेता असो की कोणी असो, ज्याची चूक असेल, या पद्धतीच्या घटना महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे. आमच्या पक्षालाही अपेक्षित नाही आहे, आमचे संस्कारही नाही आहे. पण गणपत गायकवाड असं म्हणतात आहे की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता त्यांनी काही पाऊल उचलले आहेत. कुठं काय त्या ठिकाणी माशी शिंकली आहे हे बघावी लागेल आणि त्यातूनच मला वाटतं पुढे जावं लागेल. पक्षाध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली का इंटरनल काय? मी जे काही माहिती घेतली त्यामध्ये एकच बाब समोर येत आहे की माझ्या जीवावर आलं म्हणून मी हे केलं, असं गणपत गायकवाडनी बोलताना बोलले. आणि या चौकशीमध्ये जे काही येईल ते सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. कारण जेव्हा एकनाथजीचं नाव, एकनाथजीबद्दल संबंध येतो आहे, देवेंद्रजी टेक्निकल गृहमंत्री आहे, त्यामुळं मला वाटतं अशा प्रकरणामध्ये काही झालं तरी महाराष्ट्राला शोभणारे असे हे घटना नाही आहे. पक्षाचे संस्कार असे नाही आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. चौकशीनंतर दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. त्या दिवशी गायकवाडांचं वक्तव्य छगन भुजबळांच्या बाबतीत आता हा गोळीबार कुठेतरी शिंदे गटामुळे महायुती आणि भाजप अडचणीत येत असं वाटत नाही. भाजप अडचणीत, पक्षाला अडचणी येण्यापेक्षा समाजाला काय वाटतं महत्त्वाचं आहे. पक्ष हा आज उद्या पुढं वाढेल, अजून मोठा होईल, कमी होईल, जास्त होईल याची चिंता नाही आहे. चिंता समाज मनाची आहे, महाराष्ट्राची संस्काराची आहे. आपल्या समाजाला हे संस्कार नाही आहे. गोळीबार करणे, गोळीबार होणे, लोकप्रतिनिधीच्या हस्ते असं होणे हे काही आपल्याला अपेक्षित नाही आहे. पण जर हे खरं असेल की एखाद्याचा जीवच जात असेल, की जीवावरच आलं असेल आणि अशावेळी त्यांनी आपला जीव वाचवण्याकरता एखादी बाब केली असेल तर तेही सर्वसामान्य व्यक्ती आहे. शेवटी जीवावर आलं असेल तर मग थांबणार नाही. पण बघावं लागेल खरं काय आहे. त्यामध्ये सरकार आणि गृह खातं तपासेल आणि अशा घटना या महाराष्ट्रात होऊ नये. कुठलाही पक्षाचा नेता असो, कुठलाही लोकप्रतिनिधी असो, आपल्या महाराष्ट्राचे संस्कार त्यांनी जपले पाहिजे. महाराष्ट्र काही बाकी राज्यासारखा नाही आहे. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही संताची भूमी आहे, देव देश धर्म संस्काराची भूमी आहे. आणि त्यामुळे या भूमीमध्ये अशा घटना होणे काही योग्य नाही आहे. फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले, तुम्ही पक्षाध्यक्ष म्हणून चौकशीची मागणी करणार का या संपूर्ण प्रकरणात? नाही, गृहमंत्री जेव्हा चौकशी करतील तेव्हा मला कळेलच चौकशी अंती काय आलं. चौकशी अंती काय आलं कळेलच. जर गणपत गायकवाडाची चूक निघाली तर पक्ष योग्य निर्णय घेईल. पण गणपत गायकवाडाची चूक निघाली नाही तर मग तसा विचार होईल. पण बघावं लागेल माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या चौकशीमध्ये काय निघालं हे नेमकं बघावं लागेल. या घटनेमुळे पण कुठेतरी पक्षाची बदनामी होती आहे, गुंडागर्दीचा राज्य आहे असा विरोधक आरोप. नक्कीच अशा घटनांमधनं कुठलाही पक्ष असो त्या पक्षाची थोडीफार त्या ठिकाणी बदनामी होत असतं. पण समाजमनी दुःख, समाजाला हे आवडत नाही. शेवटी पण त्यांच्यामध्ये एक आहे की जीवावर आलं असेल तर मग त्या ठिकाणी बघावं लागेल की खरंच त्या ठिकाणी गणपत गायकवाडच्या जीवावर कुणी गेलं होतं का, त्यांनी त्यातून हे प्रकरण केलं का हे बघावं लागेल. चौकशीचा रिपोर्ट येऊ द्यावा. थँक्यू. हिंदी में बताइए, अडवाणी जी को भारत रत्न दिया गया है, कैसे देखते हैं आप बीजेपी के प्रदेश अध्यक्ष के नाते? कार्यकर्ता करके
मेरे जैसे कार्यकर्ताओं को बहुत अभिमान है और देश की जनता को भी अभिमान है। मोदी जी ने आज लालकृष्ण आडवाणी जी को भारत रत्न करके उनका सम्मान किया है। आपको सभी को मालूम है, पूरे देश को मालूम है कि 22 जनवरी को जो रामलला अयोध्या में विराजमान हुए, इसके पीछे जो इस देश में हर हिंदू व्यक्ति के मन में अयोध्या में राम मंदिर होना चाहिए, ये भावना जो तैयार हुई थी, लालकृष्ण आडवाणी जी ने वो रथ यात्रा को इस देश में निकाला था। लालकृष्ण आडवाणी जी का जीवन आपने देखा है कि उन्होंने पूरा जीवन समाज के लिए, अंत्योदय के लिए समर्पित किया है। लालकृष्ण आडवाणी जी ने देश के उप प्रधानमंत्री बनकर जिस प्रकार से अटल जी की सरकार में विश्व में जिस प्रकार से सारे विश्व को हम उस समय देखे तो विश्व में जिस प्रकार से भारत की प्रतिमा को ऊंची करने का प्रयास अटल जी के साथ उन्होंने किया और देश के गृह मंत्री करके जिस प्रकार उन्होंने ऐसे ऐसे निर्णय लिए जो भारत देश में स्वर्ण अक्षरों में लिखे जाएंगे, ऐसे ऐसे निर्णय लिए। अत्यंत शिस्त प्रिय, कोई कॉम्प्रोमाइज नहीं जीवन में उनका जीवन कॉम्प्रोमाइज वाला जीवन नहीं था। उनका जीवन राष्ट्र को समर्पित था, उनका जीवन राष्ट्र को समर्पित है। ऐसे व्यक्ति को आज भारत रत्न दिया गया। मेरे घर भी वो 4 तास उनका मुक्काम था। मुझे भी आज वो क्षण याद आता है कि आडवाणी जी मेरे जैसे छोटे कार्यकर्ता के घर 4 घंटा रुके थे और वो दिन आज मुझे याद आ रहा है। मुझे खुशी है और देश के सारे कार्यकर्ताओं को खुशी है, जनता को भी खुशी है, क्योंकि आडवाणी जी का जीवन पार्टी के लिए तो था ही, लेकिन समाज के लिए समर्पित था, समाज के आखिरी आदमी के लिए समर्पित था। पूरे देश को विश्व का अच्छा देश बनाने के लिए जिस प्रकार से मोदी जी आत्मनिर्भर भारत का संकल्प कर चुके हैं, ये अटल जी आडवाणी जी की ने जो भूमिका रखी थी वो भूमिका को लेकर मोदी जी आगे जा रहे हैं और इसका सम्मान मेरे जैसे कार्यकर्ता को है कि एक जीवन जैसा जिस व्यक्ति ने पूरा जीवन समाज के लिए दिया है, जिस व्यक्ति ने देश के लिए अपना जीवन दिया है, उस व्यक्ति को आज सही सम्मान मिला। मैं मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।